नमस्कार. महाभारताच्या कथा सांगत असताना एका गोष्टीची कबुली द्यायची आहे, क्षमा मागायची आहे. ज्या बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या चुका होऊन जातात त्या आपण गृहीत धरता, त्या आपण कळवता, कमेंट बॉक्समध्ये सांगता, त्या मलाही जाणवतात. पण व्हिडिओ करून ठेवलेले असतात, ती कथा सांगून ठेवलेली असते आणि त्याची जाणीव कथा जेव्हा ती प्रदर्शित होते तेव्हा होते. त्यामुळं त्या चुका मी नम्रपणे स्वीकारतो, मान्य करतो आणि काही चुकीची माहिती किंवा उच्चार होत असल्याबद्दल आपली मनपूर्वक क्षमा मागतो. जसा काही शेवटच्या भागामध्ये, मागच्या झालेल्या भागामध्ये म्हणजे चुकून मी बऱ्याच वेळेला द्रौपदी असा उल्लेख केलेला आहे, जिथे मला वेगळेच उल्लेख करायचे होते तेही चुकलेले आहेत. द्रौपदीच्याच विषयामध्ये आणखी एक उल्लेख चुकलेला आहे. मी सैरंध्री आणि बृहन्नडा या प्रकारामध्ये अर्जुनाच्या विषयात मी सैरंध्री असा उल्लेख केला, पण अर्जुन सैरंध्रीचा हे घेऊन नव्हता, रूप घेऊन नव्हता, तर त्याला बृहन्नडेचं रूप मिळालेलं होतं. त्यामुळे ती बोलता बोलता जे डोक्यात येतं, समोर येतं, त्याची दुरुस्ती त्यावेळेला करता येत नाही. माझं बोलणं हे स्क्रिप्टेड नाही आहे. 2-4 मुद्दे घेऊन मी बोलत असतो आणि त्यामुळं ओघात एखादा शब्द उल्लेख चुकीचा निघून जातो. दुसरी गोष्ट अशी की याला दुरुस्त करताना म्हणजे एडिटिंगच्या प्रोसेसमध्ये दुरुस्त करताना जी माझी व्हिडिओ एडिटरची टीम आहे तिचा या कथांशी दुरान्वयाने संबंध नाही, म्हणजे त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे जे समोर आलंय ते एडिट करत असतात. त्याच्यात उल्लेख चुकलेत, काही चुकलंय का याची जाणीव त्यांनाही होत नाही. आता असा सर्वज्ञानी स्टाफ मिळणं खूप अवघड आहे आणि मीही सर्वज्ञानी नाही, त्यामुळं थोडंसं गडबड होते आहे. त्या गडबडीबद्दल मी आपली मनपूर्वक क्षमा मागतोय. अशा चुका होणार नाहीत. झाल्यास तर त्या दुरुस्त करता येतील कशा, आणि नाही दुरुस्त झाल्या तर त्या पुन्हा मान्य करता येतील, त्याची दुरुस्ती सुचवता येईल, हे मी बघतोय. त्याप्रमाणे आजच्या काल या काही भागामध्ये झालेल्या चुकीबद्दल मी आपली मनपूर्वक क्षमा मागतोय. आशा आहे माझ्या बोबड्या चुकीच्या बोलांना आपण समजून घ्याल, कारण चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते, बघुनी त्यांच्या बालिशलीला मणी हर्ष दाटे अशी अवस्था असते. आपण सगळे माझं हे बोलणं ऐकून घेताय, समजून घेताय, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढे जाऊया. तीर्थाटनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये द्वारकावतीजवळ अर्जुन आलेला आहे, ज्याचा उल्लेख आपण मागच्या शेवटच्या भागामध्ये शेवटच्या क्षणाला ओझरता केलेला आहे. द्वारकावतीमध्ये म्हणजे द्वारकेमध्ये अर्जुन आल्यावरती अर्जुनाला एक निरोप पोहोचविण्यात आलाय. पोचवणारा अर्थात कोण हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. करता, करविता, घडविणारा सगळा तोच आहे, एकटा तो आहे. तो गोकुळातला छलिया, द्वारकाधीश तोच आहे, सगळं हे घडवून आणतो. ते निरोप काय आहे? निरोप हा आहे की अर्जुना, माझी बहीण सुभद्रा तुझ्यावरती प्रचंड प्रेम करते. अब ये पहिला भाई देखा है ऐसा, हा पहिला भाऊ पाहिला असा की जो आपल्या बहिणीच्या प्रेमाची खबर पोचवतोय. आणि गंमत अशी की आजकालच्या सारखं चॉकलेटचं आमिष नाही आहे, कुठल्या गोष्टीचं आमिष नाही आहे. सरळ सरळ तो खबर पोचवतोय की माझ्या बहिणीला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, कारण ती तुझ्यावर प्रेम करते आणि तुला तिच्यासोबत लग्न करावं लागणार आहे. पण यात मोठा पण आहे. आणि हा पण काय आहे तर कृष्णाच्या मोठ्या भावाने म्हणजे बलराम दादांनी मनात एक कल्पना आखलेली आहे, मनात एक योजना आखलेली आहे. आणि ती योजना काय आहे तर बलराम दादांना सुभद्रेचा विवाह दुर्योधनाच्या सोबत लावून द्यायचा आहे. कारण बलराम दादांचा गदायुद्धातील लाडका शिष्य आहे दुर्योधन. या दुर्योधनासोबत सुभद्रेचा विवाह व्हावा असं बलरामांना वाटतंय. आता बलरामांच्या इच्छेला मुरड घालून मी नाही करणार लग्न दुर्योधनाशी असं म्हणण्याची हिंमत सुभद्रेमध्ये नाहीये. पण जशी बलरामांना नकार देण्याची हिंमत सुभद्रेत नाहीये,
तशी तिला अर्जुनाचा सहवास सोडण्याची हिंमत सुद्धा तिच्यामध्ये नाहीये. काहीही करून तिला अर्जुनाच्या सोबत लग्न करायचं आहे. अशा वेळी तिनं काय करावं? पुन्हा तेच, जेव्हा कोणीच सापडत नाही तेव्हा तो कृष्ण सापडतो. आहेच की हा छलिया. ती कृष्णाला सांगते की मला मनोमन अर्जुन आवडतो आणि मला अर्जुनासोबत लग्न करायचं आहे. आता कृष्णाच्यासाठी सुद्धा ही एक उत्तम संधी आहे. अर्जुन बाहेर आहे. अर्जुनाला निरोप दिला गेला आहे की तुला शेवटच्या टप्प्यात द्वारकेत यावं लागणार आहे आणि द्वारकेत येऊन तुला माझ्या बहिणीला पळवून न्यावं लागणार आहे. आला याचकाचा वेश घेऊन अर्जुनाला. बघा, राजपुत्रासारखं यायचं नाही आहे. आला आणि घेतला आणि घेऊन गेला असं राजपुत्राच्या सारखं यायचं नाही आहे. याचकाच्या वेशामध्ये आलाय. बर, याचकाच्या वेशात का आलाय? याचकाच्या वेशात का आलाय? तर अर्जुन आला आहे याची कल्पना कोणालाही येऊ नये. कारण जर बलरामांना हे कळलं की अर्जुन आला आहे तर ते अर्जुनाला रोखतील. सुभद्रेचा मानस पूर्ण होणार नाही याची कल्पना कृष्णाला. आणि मग याचकाच्या वेशात बोलवून अर्जुनाच्या मनामध्ये एक योजना सांगितली. आता ही योजना काय आहे? त्याच्या आधी मला तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. रुक्मिणीचा विवाह, विदर्भ राजाची कन्या रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी व्हायला हवा होता, पण तो शिशुपालाशी ठरवण्यात आला होता. रुक्मिणी शिशुपालाला आपला नवरा मानायला तयार नव्हती. बरोबर आहे? मग तिचं हरण करून भगवान श्रीकृष्णांनी तिच्या मनातला नवरा तिला मिळावा याची व्यवस्था केली. उपवर कन्येला आपला वर निवडण्याचा अधिकार होता. द्रुपद नरेशाच्या पांचाल नरेशाच्या दरबारामध्ये द्रौपदीशी विवाह करण्यासाठी कर्णही सज्ज होता, पण द्रौपदीला कर्ण आवडलेला नव्हता. म्हणून त्या स्वयंवरात द्रौपदीनं कर्णाला नकार दिलेला आहे. स्वयंवर म्हणजे जिंकेल त्याला बायको असं नव्हतं. स्वयंवर म्हणजे जिंकण्यासोबतच त्या राजकन्येची मंजुरी देखील आवश्यक होती. म्हणून रुक्मिणीचं हरण केलं, तिला तिच्या मनातला वर मिळाला भगवान श्रीकृष्ण. द्रौपदीनं कर्णाला नाकारलं, तिला तिच्या मनातला वर मिळाला अर्जुन. आता सुभद्रेच्या मनातही दुर्योधनाशी विवाह करण्याचा विचार अजिबात नाहीये, म्हणून तिला तिच्या मनातला वर मिळवायचा होता अर्जुन. इथे स्त्रियांना स्वातंत्र्य होतं आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी सुभद्रा तयार आहे. योजना फार महत्वाची आहे. अर्जुन आलाय, अर्जुनाला सांगितल्या गेलंय की तू रथ घेऊन येशील, तेव्हा तुझ्या रथात तू सुभद्रेला वर घेशील, तिला हात देऊन वर घेशील आणि ज्या क्षणी सुभद्रा तुझ्या रथामध्ये येईल त्या क्षणी रथाची दोरी सुभद्रेच्या हातामध्ये द्यायची आहे. तुझा रथ सुभद्रा हाकत जाईल. का हे पुढे लक्षात येतं. अर्जुन येतोय, अर्जुन सुभद्रेला आपली ओळख पटवून देतो आहे. सुभद्रा आपला हात रथात घेण्यासाठी अर्जुनाकडे पुढे करते आहे. अर्जुन तिला आपला हात देऊन रथात घेतो आहे आणि रथात आल्याबरोबर सुभद्रा रथाची दोरी आपल्या हातात घेऊन रथ हाकून दूर घेऊन जाते. हे बघणारी माणसं तिथं आहेत, हे बघणारी लोक तिथं आहेत आणि ते द्वारकेत जाऊन खबर देत आहेत, राजवाड्यात जाऊन खबर देत आहेत की सुभद्रेला अर्जुन घेऊन गेला. एक अर्जुन पण नाही, एक याचक वेशात आलेला माणूस घेऊन गेला. बलराम प्रचंड चिडतात, म्हणतात की ही हिंमत मी बघतो. आणि मग बलरामांना कळतं की तो अर्जुन होता, मग तर अजून चिडतात, मी अर्जुनाचीही बघतो म्हणतात. पण तेव्हा भगवान श्रीकृष्ण बलरामांना थांबवतात आणि म्हणतात बंधू नीट विचारा काय झालंय ते. तेव्हा ते सांगतात की सुभद्रेनं रथात चढण्यासाठी आपला हात पुढे केला
अर्जुनानं तिला रथात चढण्यासाठी मदत केली, बळजबरीनं ओढलं नाही. आणि अर्जुनाचा रथ घेऊन सुभद्रा हाकत गेली. जेव्हा बलरामांना कृष्ण हे सांगतात की तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होता, तुमचं हरण करत होतात, तिच्या अधिकारांचं हरण करत होतात, तिच्या अधिकारांचं हरण झालं म्हणून सुभद्रा अर्जुनाचं हरण करून घेऊन गेली आहे. अर्जुनानं सुभद्रेचं हरण केलेलं नाहीये. म्हणून सुभद्रा हरणाची कथा ही सुभद्रा हरणाची कथा नाहीये, ती अर्जुन हरणाची कथा आहे. सुभद्रेनं अर्जुनाचं हरण करून घेऊन विवाह करण्यासाठी घेऊन गेली आहे. इथे मुलीनं वराला पळवलंय, वधूनं वराला पळवलंय हे लक्षात घ्या. आणि अर्जुनाला सुभद्रा पत्नी म्हणून मिळते आणि अर्जुन तिला घेऊन या सगळ्या प्रकारातून पुढे सरकतोय आणि तो पोहोचतोय इंद्रप्रस्थाला. पुढे अर्जुनाच्याही मनामध्ये या सगळ्या प्रकारामुळं काही गंभीर गोष्टी येत आहेत. त्यालाही गर्व होतोय. त्याचं गर्वहरण कसं होत आहे ते आपल्याला पुढच्या कथेमध्ये बघायचं आहे.